वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत डिप्लोमा तसेच पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती जाहीर झालेली आहे। पदाचे नाव मानव संसाधन समन्वयक असे आहे। वेतन 25,500 ते 81,100 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे। तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मानव संसाधन विभागातील मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या संवर्गातील रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळ सेवेने भरावयाची आहेत। तर या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। वेबसाईटचा ॲड्रेस इथे दिलेला आहे। पदाचे नाव आहे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ। वेतन श्रेणी मिळणार आहे 25,500 ते 81,100 रुपये या रेंजमध्ये। एकूण 38 पदे अवेलेबल झालेली आहेत। गट क संवर्ग आहे। सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वांसाठी आरक्षण आहे, सर्वसाधारण गटासाठी आरक्षण आहे, तसेच महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर पदविकाधारक यांच्यासाठी देखील आरक्षण आहे। त्यानंतर दिव्यांग आरक्षण देखील आहे। वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्ष दिलेली आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे आहे। शैक्षणिक अर्हता, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल आहात। पदवी परीक्षेला 45% मार्क्स मिळवलेले असणे आवश्यक आहे आणि प्रथम प्रयत्नात म्हणजे एकाच प्रयत्नात तुम्ही पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। म्हणजे डिप्लोमा झालेले विद्यार्थी देखील या पदासाठी अर्ज करू शकतात। कोणत्याही शाखेतून तुमचा डिप्लोमा झालेला असेल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। उमेदवार हा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। उमेदवार हा SCP HCM प्रमाणपत्रधारक असावा आणि इंडियन पॅरोल मधील पॅरोल कॉन्फिगरेशन, रनिंग पॅरोल इत्यादी प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव असावा। SCM म्हणजे ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट हे प्रमाणपत्र उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे। उमेदवारांनी 10वी आणि 12वीची परीक्षा इंग्रजी आणि मराठी हे 2 विषय घेऊन उत्तीर्ण केलेली असावी। तसेच उमेदवाराकडे MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। निवडीचे निकष इथे दिलेले आहेत। मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल। सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून विहित आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल। तर ऑनलाईन परीक्षा होणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप टेस्ट असेल। यामध्ये तुम्हाला पर्याय निवडायचे आहेत। या परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल। परीक्षेचे स्वरूप इथे दिलेले आहे। परीक्षेमध्ये मराठी भाषा, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ पदाच्या अर्हतेशी निगडित विषय, SAP सर्टिफाइड ॲप्लिकेशन असोसिएशन, SAP HCM विथ ERP या विषयांवरती प्रश्न विचारले जातील। उमेदवारांनी या परीक्षेमध्ये किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे। मराठी भाषा व व्याकरण परीक्षा मराठी भाषेतून घेतली जाईल व इतर अन्य विषयांची परीक्षा इंग्रजी भाषेतून घेतली जाईल। इंग्रजी आणि मराठी या विषयांचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा उच्च माध्यमिक परीक्षेच्या म्हणजे 12वीच्या दर्जाच्या समान राहील। सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी आणि पदविका परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील। मानव संसाधन समन्वयक या पदाच्या अर्हतेशी निगडित असलेल्या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी आणि पदविका परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील। मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही। परीक्षेचा अभ्यासक्रम देखील इथे दिलेला आहे, तो उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे। ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर भरती प्रक्रिया राबविणारी संस्था ऑनलाईन परीक्षेकरिता प्रत्येक सामाजिक आरक्षणानुसार प्रवेशपत्र तयार करून उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करून देईल व याबाबत उमेदवाराने अर्जात नमूद केलेल्या ईमेलवर व SMS द्वारे अवगत करेल। ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ईमेलवरती प्रवेशपत्र पाठवलं जाईल आणि याविषयी SMS द्वारे कळवलं जाईल।
संस्थेमार्फत निकालपत्र महानगरपालिकेस प्राप्त झाल्यानंतर पात्र उमेदवारांच्या अर्हतेमधील नमूद केलेले शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या छायांकित प्रतींची प्रत्यक्ष तपासणी महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल। पडताळणी दरम्यान उमेदवाराकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्याचे अधिकार माननीय बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना राहतील। दिलेल्या संस्थेमार्फत तुमची परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर तुमचा निकाल हा महानगरपालिकेस कळवला जाईल। महानगरपालिकेकडून नंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल। त्यावेळेस तुमची सगळी कागदपत्रे तुम्ही सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे। एकही कागदपत्र घरी विसरायचं नाही। ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। 24/2/2024 ला ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत। 15/3/2024 ही शेवटची तारीख आहे। परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये आहे। माजी सैनिकांना परीक्षा शुल्क नाही। ऑनलाईन शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस उमेदवारांना भरावे लागतील। जे उमेदवार परीक्षा शुल्क भरतील त्यांचाच अर्ज विचारात घेतला जाईल। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धती इथे दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटवरती उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर नोंदवायचा आहे। दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी उमेदवारांनी ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ऍक्टिव्ह ठेवायचा आहे। त्यामध्ये कोणतेही चेंजेस देखील करायचे नाहीत। तुमच्याकडे जर ईमेल आयडी नसेल तर ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर तो तयार करून घ्यायचा आहे। परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर उमेदवारांनी ई पावतीची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे आणि परीक्षेला जाताना ही प्रिंटआउट सोबत घेऊन जायची आहे। तसेच त्याची एक झेरॉक्स कॉपी देखील परीक्षेला जाताना सोबत घेऊन जायची आहे। सुरुवातीला उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर स्वतःची संपूर्ण माहिती भरायची आहे। 10वीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव असेल तेच नाव आणि तीच जन्मतारीख उमेदवारांनी त्यामध्ये नोंदवायची आहे। त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही। फायनल सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येईल। त्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्यानंतर ई रिसिप्टची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे। तसेच ऑनलाईन फॉर्मची प्रिंटआउट देखील काढून ठेवायची आहे। उमेदवारांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा त्यांच्या ईमेल आयडीवर आणि मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल। तो व्यवस्थित नोट करून ठेवायचा आहे। जर उमेदवाराला ईमेल किंवा SMS द्वारे सूचना मिळाली नाही तर त्याचा अर्ज योग्य पद्धतीने रजिस्टर्ड झाला नाही असे समजावे। अपूर्ण अर्ज उदाहरणार्थ छायाचित्र किंवा स्वाक्षरी इत्यादी नसलेले अवैध ठरविण्यात येतील। म्हणजे इनकम्प्लीट ॲप्लिकेशन स्वीकारले जाणार नाहीत। तुमचा फोटो लावलेला नसेल किंवा सही केलेली नसेल तर तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही। त्यामुळे संपूर्ण फॉर्म हा काळजीपूर्वक भरायचा आहे। कुठलाही रकाना रिकामा ठेवायचा नाही। उमेदवाराने अर्जावर केलेली स्वाक्षरी ही त्याच्या प्रवेश पत्रावर उपस्थिती पत्रावर एकाच प्रकारची असेल याची दक्षता घ्यावी। उमेदवाराने जी स्वाक्षरी केलेली आहे ती स्वाक्षरी व्यवस्थित नोट करून ठेवायची आहे, कारण ही स्वाक्षरी तुम्हाला नंतर तुमच्या परीक्षेच्या प्रवेश पत्रावर करायची आहे। तर ती स्वाक्षरी आणि अर्जावर केलेली स्वाक्षरी ह्या दोन्ही स्वाक्षरी सेम असल्या पाहिजेत। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जी स्वाक्षरी करणार आहात ती व्यवस्थित नोट करून ठेवायची आहे। तसेच अर्जावर अपलोड केलेले छायाचित्र आणि तुम्ही तुमच्या प्रवेश पत्रावर जे छायाचित्र चिटकवणार आहात ते छायाचित्र सेम असलं पाहिजे। जो फोटो तुम्ही अपलोड करणार आहात तोच फोटो तुम्ही ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी वापरायचा आहे। फॉर्म भरण्याच्या अगोदर स्वतःचे छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करून ठेवायची आहे। फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते पांढऱ्या रंगाचं असावं। अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्ही अपलोड करायचा आहे। स्वाक्षरी ही क्लिअर असावी। जे डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन करणार आहात ते क्लिअर असले पाहिजेत। ते जर क्लिअर नसतील तर तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो। त्यामुळे काळजीपूर्वक ह्या गोष्टी करायच्या आहेत। उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचे आहे। त्याविषयीचा संदेश तुम्हाला ईमेलद्वारे आणि SMS द्वारे कळवला जाईल। आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि जन्मतारखेचा वापर करावा। उमेदवाराने प्रवेशपत्रावर रजिस्ट्रेशन करताना वापरलेले अलीकडच्या काळातील छायाचित्र चिकटवावे। परीक्षा केंद्राचा पत्ता हा परीक्षेच्या प्रवेशपत्रात नमूद केला जाईल। परीक्षेचे केंद्र, स्थळ, दिनांक, वेळ यातील बदलाची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही। उमेदवाराने परीक्षेच्या स्थळावर स्वतःच्या जबाबदारीने व स्वतःच्या खर्चाने परीक्षेच्या आधी 1 तास अगोदर उपस्थित राहावे। परीक्षेला जाताना उमेदवारांनी स्वतःचं एक व्हॅलिड ID कार्ड सोबत घेऊन जायचं आहे। यामध्ये पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा आधार कार्ड असेल आणि त्याची एक झेरॉक्स कॉपी देखील सोबत घेऊन जायची आहे। नेहमीच आपल्या फोटोच्या आणि ID प्रूफच्या झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायच्या आहेत। परीक्षेला जाताना उमेदवारांनी परीक्षेचे वैध प्रवेशपत्र सोबत न्यायचं आहे। त्याचप्रमाणे मूळ फोटो ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल
त्यानंतर फोटो ओळखपत्राची छायाप्रत, त्याची एक झेरॉक्स कॉपी आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन भरल्याची पावती ह्या 4 कॉपीज सोबत घेऊन जायच्या आहेत. याशिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. उमेदवारांनी आपली कागदपत्रे कोणत्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत त्याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. JPG किंवा JPEG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. फाईल साईज देखील इथे दिलेली आहे. उमेदवारांकडे MSc IT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पदभरतीची प्रक्रिया अत्यंत तर्कशुद्ध व पारदर्शक पद्धतीने गुणवत्तेच्या आधारे पार पाडली जाणार असल्याने कोणीही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये अशी सूचना इथे दिलेली आहे. अर्ज ऑनलाईन भरायचा आहे, पोस्टाने पाठवायचा नाही. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. तसेच पावतीची प्रिंटआउट देखील काढून ठेवायची आहे. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. काही अपरिहार्य कारणास्तव ऑनलाईन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करावा लागल्यास त्याबाबतची माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत लेखी स्वरूपात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. उमेदवारांनी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे देखील आवश्यक आहे. सेवा आयोजन कार्यालय प्रकल्प अधिकारी यांच्याकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांनी देखील या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या पेजवरती येऊन उमेदवारांनी सुरुवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. याशिवाय तुम्हाला इतर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कळवा. जे उमेदवार या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.